नमस्कार. मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशनच्या संन्यस्त सुखाचा काठ या मालिकेचा आजचा 10वा भाग. आत्तापर्यंत या मालिकेत आपण ग्रेसच्या काही कविता आणि त्या कवितांविषयी दीपकना काय वाटतं हे ऐकलं. या कविता मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण करतात. मग दुर्बोधतेविषयी असतील, अर्थाविषयी असतील, अनुभवांविषयी असतील. या टप्प्यावर आपण थोडंसं थांबणार आहोत. आणि शब्द फुटण्याच्या आधी उर दुभंग ते हाक असं म्हणणारा ग्रेस नावाचा प्रतिभावंत कवी स्वतःच्या लेखनाविषयी काय म्हणत होता, किंवा इतरांना पडणाऱ्या या सगळ्या प्रश्नांविषयी त्यांना काय वाटत होतं, त्याविषयी ते काय म्हणायचे हे ऐकणार आहोत. शब्द त्यांचे आहेत, दीपक आपल्या पुढे मांडतायत. दुर्बोधतेची बेसरबिंदी. आज मला थोडासा साधा हलकासा असा मूड आहे. असा मूड माझ्या विवाद्य कुंडलीत अभावानेच उगवतो आणि मग हलकेपण, साधेपण हे किती हृदयंगम असतं याची मनाला पुसटशी जाणीव होऊन जाते. अशा वेळी मी अगोदर पाणी दिलेलं असलं तरीही पुन्हा हळूहळू प्रत्येक फुलझाडाला थोडं थोडं पाणी द्यायचा प्रयत्न करतो. हे काही गंभीर प्रकरण नव्हे. अगदी साधेपणाने एखाद्या सभ्य माणसाची चौकशी करावी तसंच आहे. पण मग हळूच एक गोष्ट लक्षात येते. पहिल्यांदा फुलझाडांना पाणी देण्याच्या खेपेला जी फुलं पानं होती त्यातली क्वचित तुरळक पानं फुलं आता कुंडीतील मातीत विसावली आहेत. एवढ्या थोड्या अंतरात हे कसं झालं? मी काळजी करत नाही. फक्त ही पानं फुलं इतकी जिवंत, ताजी, टवटवीत आहेत की क्षणभर असं वाटतं त्यांना कुंडीतल्या मातीतून उचलावं, त्यांच्या देठांना गोंदाचं बोट लावावं आणि ती पुन्हा फुलझाडांना चिकटून द्यावीत. पण मला ठाऊक आहे की हे शक्य नाही. इथे माझा मूड बदलतो. मी माझ्या मनाच्या आदिम गुहेत जाऊन बसतो आणि सर्वस्व पणाला लावून त्या गुहेत मी जो एक छोटासा गवाक्ष प्रधान झरोका केलेला आहे त्यातून वरच्या आकाशाकडे पाहतो. तेव्हा ते आकाश ताऱ्यांनी खसलेलं मला दिसतं. हे तारे आम्हा माणसांची कुंडली म्हणतात का? मला वाटतं अशा या आदिम गुहेतून बसून आता आपण या सगळ्या ताऱ्यांचीच कुंडली मांडावी. स्वतःच्या निर्मितीकडे वाचक होऊन पाहणं, तिची निर्मात्याची भूमिका सोडून एक वाचक म्हणून आस्वाद घेणं, हे प्रकरण सुद्धा वरच्या उभयपत्तीसारखं आहे. निर्मात्याची भूमिका सोडून एक वाचक म्हणून स्वतःच्या कलाकृतीचा आस्वाद घेणं हे प्रकरण निदान निर्मात्याला तरी वाटतं तितकं सोपं वाटत नाही. आणि माझ्या कवितेच्या नाकात तर जन्मताच कर्णाला जशी कवच कुंडलं लाभली तशी दुर्बोधतेची बेसरबंदी जन्मापासूनच टोचून आलेली आहे. तर हे प्रकरण मुळातच अवघड आहे, निदान माझ्यापुरतं तरी. कलावंतानं निर्मिती केल्यानंतर व ती निर्मिती पूर्ण झाल्यावर तो तिच्यापासून विभक्त होतो असं म्हणतात, आणि विभक्त झाल्यावर तो तिच्याकडे तटस्थ वाचकाच्या, आस्वादकाच्या भूमिकेतून पाहू लागतो असेही म्हणतात. त्याचं एक कारण कदाचित असं असावं की निर्मितीच्या आवर्तात ज्यावेळी कलावंत असतो त्यावेळी त्याच्या उभे राहण्याच्या अस्तित्वाने ती जागा व्यापून गेलेली असते. त्या जागेची एक सावली निर्मितीच्या तेवढ्याच तुकड्यावर पडते, त्यामुळे त्या भागाचं दर्शन स्वतः कलावंताला आणि वाचकालाही होऊ शकत नाही. हे अगदी खरं आहे. हीच बाब एका भीषण भानाचा हवाला देऊन मी माझ्या डार्लिंग या कवितेत सांगितलेली आहे. मी आडोशाला गेलो तर विश्वावर उजेड पडेल डार्लिंग. विश्व आडोशाला गेले तर माझ्यावर उजेड पडेल डार्लिंग. या ठिकाणी एक गोष्ट मला अधोरेखित करावीशी वाटते. आडोशाला जाणं म्हणजे कुठे जाणं? स्वतःच्या आडोशाला जाणं तर नक्कीच नाही. तर मग आडोशाला जाणं म्हणजे कलाकृतीच्या आडोशाला जाणंच असलं पाहिजे असं मला वाटतं. तात्पर्य, मी कितीही प्रयत्न केला तरी स्वनिर्मितीपासून संपूर्णतः विभक्त होऊन निखळ रसडोळस वाचकाची स्वसाहित्याच्या संदर्भात भूमिका घेऊ शकत नाही. फुलझाडांनी पानाफुलांना झटकून विभक्त करण्याची भूमिका मग घेतलीच कशी हो?
पण मला असं वाटतं की फुलझाडांचं विभक्तीकरणाचं प्रकरण हे वाटतं तितकं सोपं नाहीये. जसं कर्णाला वाटलं होतं ना, त्याच्या मांडीवर परशुराम विसावले होते, निजले होते, आणि या कवच कुंडलधारी पुरुषाच्या मांडीला एक विलक्षण भृंग पोखरून पोखरून रक्तबंबाळ करत होता. कर्ण त्या यातना आतल्या आत गिळून मांडीला दगडाचं अधिष्ठान देऊन परशुरामाच्या निजेला थोडासाही धक्का लागणार नाही यासाठी अंतर्यामात रक्ताची झुंज देत होता. त्या यातना सुचल्यावर त्या खोड्याला वाटलं आपला विभक्तीकरणाचा हेतू आता सफल झाला. पण तो झालाच कुठे? पुढचं महाभारत सगळ्यांनाच माहिती आहे की. तसंच माझ्या निर्मितीच्या संदर्भात घडतं की काय असं मला वाटतंय. पण निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी तिच्याकडे पाहतो, वळून पाहतो, अनेकदा शहारून पाहतो, क्वचित भीतीने पाहतो, आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडूनही पाहत राहतो, मोहरून पाहतो, बरेचदा थक्क होऊनही पाहतोच. आणि एखाद्या वेळी अडगळीच्या खोलीत समर्थ रामदास जसे अंतर्दृष्टीने विश्वाकडे पाहत होते तसाही पाहतो. इथे तर ती दुर्बोधतेची बेसरबिंदी चमकत नसेल, पण इथे चमकेलच कशी? चमकी करता लागतो प्रकाश आणि अडगळीच्या खोलीत असतो अंधार. एखाद्या कलावंताची कलाकृती ही अनुवंशहीन असते. अनुवंशहीनता म्हणजे अनितीच्या संबंधातून जन्माला आलेलं मूल मध्यरात्रीच्या अंधारात वाटेवर टाकून देणं नाही. इथे दुर्बोधतेच्या बेसरबिंदीने कवितेच्या नाकाला चरा पाडलाय. एक रक्ताचा थेंबही येऊ दिला. दुर्बोधतेची बेसरबिंदी इथे समीक्षकाला किंचित दुखरी झाली तरीही थोडीशी चकवते. मग गंगाधर गाडगिळांसारखे म्हणतात, कवितेच्या क्षेत्रात करंदीकर, पुशी रेघे, इंदिरासंत मढेकर यांच्या जवळपास येणारे खानोलकर, महानोर, नारायण सुर्व्यांसारखे कवी आहे किंवा काही प्रमाणात ग्रेसही. पण त्याहून अधिक काही चांगलं झालंय असं दिसत नाही. आता असं गाडगीळ म्हणतात, पण त्यात त्यांचं चुकलं काय? माझी कविताच अनुवंशहीन आहे. ती जगता जगता वाढवेल तोच तिचा वंशवृक्ष. इथे कुणाच्याही जवळपास जाण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतोय? वंशवृक्ष हेरून त्याची मुळं शोधण्याचा प्रकार यापूर्वी दभींनी केलाच होता की. मर्ढेकर चित्रे, मुक्तिबोध सुर्वे, अनिल केचे आणि पुशिरेगे ग्रेस. पण शेवटच्या वर्गीकरणातल्या मूळ शोधणीचा निपात त्रव्वी सरदेशमुखांनी धुके आणि शिल्प या लेखात करण्याचा प्रयत्न करून रेग्यांच्या शैलीगर्भ स्टायलाइज कवितेचा समाचार घेतला. तर असं आहे हे सगळं. आता दभी याच सूत्रानुसार प्रत्येकच कवीला त्याचा कप्प शोधून देत आहेत. इथे दुर्बलतेची बेसरबिंदी अगदीच परका मनुष्य आपल्याकडे टक लावून पाहतोय म्हणून लज्जा रक्षणासाठी झटकन माझ्या घरात पळून जाते. माझ्या कवितेने मराठीला काय दिलंय आणि ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचं अजिबात कारण नाही. पण माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती आणि तिचा आस्वाद या त्रिवेणी संबंधी अनेक महत्वाचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून, समजातून आणि अपसमजातून या माझ्या शब्दमयी, शब्दवेल्हाळ आणि अर्थकाहूर कवितेवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो. त्या आरोपाचं मी निराकरण करत नाही. याचं कारण कलावंत म्हणून जरी मला ठाऊक असली तरी कुमारिकेची ही बेसरबिंदी कुठल्याही प्रियाळ समीक्षकाला, वाचकाला मी देणार नाही. खरे तर माझ्या कवितांच्या शब्द विसर्जनांच्या प्रदेशात ही दुर्बोधतेची बेसरबिंदी मी अनेक ठिकाणी दडवून ठेवली आहे. ती चोरीचा माल म्हणून नाही, तर रहस्य शरणाचं दैवी गुपित म्हणून. शेवटी कलाकृती समोर असते, तिच्यात कलावंतही असतो आणि तरीही वाचक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे निर्माता आणि आस्वादक यामध्ये उगाच एक अंतराय निर्माण होतो. निव्वळ नाळ तोडलेपणाचे विभक्तीकरण झाले की मी स्वकलाकृतीपासून थोडासा दूर होतो. थोडासाच.
माझ्या छायांचे तुटके फुटके अवशेष असलेच तर त्या कलाकृतीवरून पुसून काढण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे काय? म्हणजे मी वाचकाची भूमिका घेतो, पण हे तरी कसं? तर माझघराला भोग पडून गळत असले तरी एखाद्या कोरड्या कोपऱ्यातली जागा शोधून उभं राहता येतं ना. पण संपूर्ण वळचणच गळत असली तर आपण कुठे उभं राहावं? हे सर्व प्रकरण काट्याने काटा काढावा अशा भाषेत मी मांडतोय. आणि ते एवढ्याचसाठी की माझ्या कलाकृतीचा मी ज्यावेळी वाचक होतो त्यावेळी ती कलाकृती, त्यातील अनुभव, माझं तथाकथित व्यक्तित्व यापासून मी पूर्णपणे विभक्त होऊ शकत नाही. परवा एक कविता सरसरून आली आणि गंमत बघा, ती एकटीच किंवा दुकटीच आली नाही तर थेट शीर्षकात सकट आली. बरं, शीर्षक तरी काय असावं? कवितेचं नाव आहे सखीची मुलगी आणि आलेल्या त्या ओळी अशा आहेत. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, उन्हातील हे भव्य शब्दांगण, इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो, स्वतः सावलीचा मुका साजण. सखीच्या मुलीने जरी दूर केल्या तर उद्धार गंधा तल्या ही शळा, प्रभू रामचंद्रा आज मला तू दे, तुझ्या सूक्ष्म देहात तल्या रे कळा. सखीच्या मुलीला कसे काय सांगू, तुझ्या मैथिलीचे निळे चांदणे, रे रामचंद्रा मला हाक दे तू, असे अंजनीचे तुला सांगणे. आता पुढे ऐका. जळातील चांदीत मासा रडावा, तसा मेघ येतो सखीच्या घरी, घराच्या भयाने उभा श्वास तोलून यावी मुलीने पुन्हा बासरी. सखी वाळलेली जरी या उन्हाने, मुलीला कशाने मिळे संचित, कुणी एक येतो कुणी एक जातो, नव्याने पुन्हा फाटते स्वागत. अरण्यानुगानी प्रवासात माझ्या मला गाठतो प्रस्तरांचा थवा, कशी भेग सांभाळता रे फुलांची, जळाने इथे पेटते ना हवा. सखीच्या मुलीचा जरी हात हाती आणि डोळे पुन्हा मंदिराचा द्रव, गर्भाशयातून का मृत्यू माझा, मुलीच्या ऋतूचे करी आर्जव. तिने जीव घ्यावा असा जीव न्यावा, पुढे सर्व हो कांचनाचे दुखे, लिलावातही वाटणे संभवे ना, अशाने सखीला कधी पोरके. आता या निर्मितीच्या ताणातून मोकळा होऊन एक वाचक, एक आस्वादक म्हणून मी ज्यावेळी या सखीच्या मुलीकडे पाहतो त्यावेळी त्यात अवतरलेली विलक्षण आणि शहाणी प्रतिमा सृष्टी, प्रभू रामचंद्राला हाक देण्याचा अर्थ उल्लेख, मैथिली आणि अंजनीचे अवतरण मला थेट रामदासी करुणाष्टकाच्या प्रदेशात आणून उभं करतं. एक वाचक म्हणून राम, सीता, अंजनी आणि संत रामदास यांच्याशी माझा पूर्वसंतीच्या नाळेने अतूट संबंध जोडला गेलाय असं म्हणण्याचाही मला फार मोह होतो. पण मी या निर्मितीच्या चुंबकीय घटकापासून स्वतःला वेगाने ओढून काढल्यावर मला तात्काळ माझी या आयुष्यातील हाडामासाची सखी जन्मोजन्मीचं प्राक्तन ओवाळून टाकावी अशी माझ्या वाळलेल्या सखीची सतत कोसळणाऱ्या हिवाळी पानगळीत तक्रार रहित होऊन उभी असलेली हिरवी कंच मुलगीच दिसते. आता एक वाचक म्हणून माझ्या या संवेदनांचं चांदणं उमलायला लागतं आणि मग त्याच वेळी हृदयाच्या पाताळातून कित्येक हाकांचे अनामिक आक्रोश घुमू लागतात. ही सखीची मुलगी जेव्हा जेव्हा मी वाचतो तेव्हा तेव्हा मला चर्चबेल मधली नेपाली दिसू लागते. स्वप्न वेचणीच्या शिलालेखातली पाखरांची पिसं गोळा करता करता सहजच मरून गेलेली बिंदी दिसू लागते. सखीची मुलगी, नेपाली, बिंदी या एकाच वयोगटाच्या मुलींमध्ये साधर्म्याची समृद्धी मला जाणवत नाही, तर पाऊस काळातील पत्रे या माझ्या दीर्घ कवितेतील एक डॅनिश मुलगी ही पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येते आणि म्हणते, कविराजा तुम्ही वेळोवेळी पाण्यावर असं निनादून येता आणि मग माझ्या नदीवर एक छोटासा पूल द्या ना बांधून. वाचक म्हणून मला इथे तिथे कारणाशिवाय भेटलेल्या व्यक्तीचे हे संचित माझ्यासमोर
विलक्षण अपार्थिव स्वरूपात उभं राहतं. माझ्या साहित्याच्या वाचकांचं असं होतं की नाही याचा अंदाज मी नाही घेऊ शकत, कारण माझ्या निर्मितीच्या विवाद्य आणि जटिल प्रक्रियेशी कदाचित तो भिवून उभा राहत असला पाहिजे. गायीच्या दुधावर त्या दुधाला आच दिली की साय आलीच पाहिजे, असे कार्यकारण भावाचे साधे कोष्टक घेऊन तो उभा राहत असला पाहिजे. पण मग माझी प्रश्नचूर निर्मिती असल्या कार्यकारण भावाच्या गणिताचे उत्तर देतेच कुठे? ती म्हणते, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय, वाघिणीच्या दुधावर आली कशी साय. आता माझघरात जाऊन दडलेल्या बेसरबिंदीला थोडंसं अवसान आलं, तरी तिने दुर्बोधतेचा कौल मागण्याचं आपलं व्रत सोडलेलं नाही. सावधगिरीने आवाज होऊ नये म्हणून हातातील कांकणं कोपरापर्यंत सरकवली आणि ती बाहेर पडली. आता काय करावं? हा तिने पेच टाकला असं म्हटलं की मग बिचारी समीक्षा पेचात सापडते. पण तिथे नाईलाज आहे तिचा, इथे सामंजस्यच नाही. घरात तलवार आहे म्हणून तिने भाजी कापून काढण्याची ईर्ष्या. कसं असतं, साहित्य शरण वृत्तीने कुठल्याही अनवट कलाकृतीकडे गेलं कि मग कामक्रीडेसाठी तिला विवस्त्र करण्याची प्रियकराला गरज भासत नाही. तिच्या अंगावरची वस्त्र आपोआप गळून पडतात आणि मग आपली लाडकी समीक्षा मूल्य आणि साहित्याचं तथाकथित महासिद्धांत सिद्ध करण्यासाठी कोणताही सुजाण समीक्षक कलावंताच्या कलाकृतीचा बळी मागत नाही. पण आज घडतंय ते उफराट आहे, विपरीत आहे. म्हणूनच धर्मांतराच्या प्रार्थना आणि गुलाब वाळवण्याची गोष्ट या दोन कविता माझ्या मी जेव्हा वाचतो त्यावेळी मला कोण कोण भेटत असतील? रामदास तर भेटतोच, त्याची करुणाष्टकं आणि अवतीभोवती विहरणारा मुक्तीचा उजेड या व्यतिरिक्त स्टीफन झ्वाइगही भेटतो. द वर्ल्ड ऑफ येस्टरडे या त्याच्या विलक्षण आत्मचरित्रातील रायनर मारिया रिल्के या कवीच्या संबंधीची नोंद माझ्या मुळातळाला हादरे देऊ लागते. ती नोंद अशी आहे, सायलेन्स युज्ड टू ग्रो अराउंड हिम. या दर्शनाला आता मी काय म्हणू? ज्याला नियती, डेस्टिनी असं म्हणतात, तिच्या अनाकलनीयतेचे, क्रूरतेचे, भीषणतेचे खूप वर्णन आपण ऐकलेले आहे. पण अशा वेळी नियती ही एक विलक्षण दयाळू अशी वस्तुस्थिती आहे हे मला सहज समजून येतं. कशी दयाळू आहे बघा ती. सारी कहाणी बैचों की माथे पर लिख देती है. म्हणून मी गुलाब वाळवण्याच्या गोष्टीत सहजपणे म्हणू शकतो, साधी उलथापालथ झाल्याने चांदीचा एक दगड आपल्या कुशीतून ढकलून देते, ती हीच मुकाट जमीन का. मी ऋतून बसतो त्यावेळी या दगडावर उन्हाची मोड घासत बसते. गुलाब असे वाळवतात का? आठवणीने तुला हाक मारावीशी वाटते, आठवणीने चांदणे रडवावेसे वाटते, सर्वांग जिरवून घेते त्या भाषेचं नाव काय? अर्धमागदीच्या करुणेवरची साय. यावेळी एक वाचक म्हणून ज्यावेळी मी वाचतो त्यावेळी बुद्ध आणि त्याचं परमकारुण्याचं तत्वज्ञान वाचण्याची मला इच्छाच होत नाही. त्याच्या रहस्यभेदाचं एक छोटंसं इप्सित मला कलात्मक संवेदनाच्या अंगाने असं सहज प्राप्त होऊन जातं. सृजनात्मक कल्पना शक्ती म्हणजे काय या विषयावर मराठीत कुणीतरी एक झटपट पुस्तक लिहिले तर फार बरं होईल. वाचक म्हणून स्वसाहित्याकडे पाहण्याच्या माझ्या प्रक्रियेचं निरूपण मला अधिक करायचं नाही. खरं तर या प्रक्रियेचं संकीर्तन करण्याचा मोह मला विलक्षण वेगाने होतोय, पण त्यासाठी अजून काही वर्ष तरी थांबायला हवं. जाता जाता एक गोष्ट सांगतो, स्वतःच्या कलाकृतीचा वाचक झाल्यावर या भूमिकेतही मी जर निव्वळ एकाकीच राहिलो तर ते बरं नाही ना. वाचक होण्यासाठी निर्मितीची अवस्थाच स्वतः भोगावी लागते. अनेकदा ती आपण भोगतो किंवा तो आपल्या जवळ आहे असा वेडाबागडा पार्थिव दावा अनेक जण मांडतात. मांडो. काळोख उजळण्यासाठी जीवानं स्वतःला जाळून घ्यावं लागतं हे मात्र खरं आहे. म्हणजे उजळण्यासाठी जळणं आलंच, पण तेवढ्यावरच जळणारा प्रत्येक जण उजळून निघेलच याची हमी मात्र देता येत नाही.
काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. खैर, रात्रीचा शेवटचा प्रहर आता सुरू झालाय. तिसऱ्यांदा फुलझाडांना पाणी घालण्याचं त्राण आता माझ्यातही उरलेलं नाही. आणि जणू काही घडलेच नाही इतक्या निरागसपणे बेसरबिंदी ही निजली आहे. तिच्यापासून 2 हाताच्या अंतरावर मंद वात केलेल्या कंदिलाचा क्षीण उजेड तेवढा दिसतोय आणि एवढ्याशा अशक्त प्रकाशानेही तिच्या नाकातील बेसरबिंदी चमकते आहे. माझ्या पापण्या आता वाकू लागल्या आहेत आणि तरीही मला कुणीतरी शब्दार्थांच्या उदयास्तांची वस्ती कुठे आहे म्हणून विचारतोय. आता मी म्हणतो, शबे फुरकत का जागा हूं, फरिश्तो अब तो सोने दो. शबे फुरकत का जागा हूं, फरिश्तो अब तो सोने दो. कभी फुर्सत में कर लेना हिसाब, आहिस्ता आहिस्ता.